गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया बायसेप ट्रायसेप वर्कआउट. आज तीनच फक्त व्हेरियंट घेऊ बायसेप ट्रायसेपचे. पहिलाच व्हेरियंट घेतला आपण कॉन्सन्ट्रेटेड एल्बो डंबेल बायसेप कर्ल. यामुळे तुम्हाला एल्बो जो तुमचा आहे तो पूर्णपणे पाठी न्यायचा आहे आणि जे डंबेल आहेत ते आपल्या लोअर चेस्टपर्यंत पूर्णपणे वरती आणायचे आणि स्लोमध्ये मारायचे. मारायचा म्हणून मारू नका, स्लोमध्ये मारा. फक्त एक लक्षात ठेवा, तुमची नीज कॉन्सन्ट्रेट ठेवली पाहिजे, ती तुमची हल्ली नाही पाहिजे. नीज तुमची पूर्णपणे स्टेबलच ठेवायचे आणि तुमचा डंबेल लोअर चेस्टपर्यंत आणायचा. जो तुम्ही नॉर्मली बायसेप कर्ल परफॉर्म करता त्याच्यामुळे आपले नीज असतात ते आपले स्ट्रेट होतात आणि बॉडीला टच होतात. त्याच्यामध्ये तुमचा फक्त नीज पाठी जाणार पण स्टेबल राहणार आणि जो तुमचा डंबेल आहे तो तुमचा चेस्टपर्यंत येणार पूर्णपणे. आणि बॉडीची मुवमेंट अजिबात करायची नाही आहे, स्टेबल ठेवायची एकदम. तुम्ही पाहिजे व्हिडिओमध्ये चेक करत होता पोझिशन कशी आहे ती त्यानुसार मारा. छोटा मसल असल्यामुळे आपण जास्त व्हेरियंट पाहून तो जास्त थकून त्याला काय उपयोग नाही आहे. प्रॉपर 3 व्हेरियंट मारा पण प्रॉपर परफेक्ट मारा एकदम इनफ आहे. छोटा मसाला जास्त ट्रेन करून काय फायदा नाही आहे. त्यामुळे आपण 3च व्हेरियंट घेतलेले आहेत बायसेपचे आणि ट्रायसेपचे. त्याच्यानंतर आपण ट्रायसेप व्हेरियंट घेतला पहिलाच ओव्हरहेड केबल ट्रायसेप एक्सटेन्शन. याच्यामध्ये तुम्ही शक्य ट्राय करा की तुमचा जो एल्बो आहे तो फ्रंट साईडला राहील, बाहेर येणार नाही. हां, तुम्ही जर एकदम हेवी वेट मारत असाल तर तुम्ही एल्बो थोडासा तुम्ही बाहेर आणू शकता. पण एल्बो जेवढा तुम्हाला आत ठेवता येईल ना तेवढा आत ठेवायचा प्रयत्न करा, तेवढं तुम्हाला जास्त ट्रायसेपवरती प्रेशर जाणवेल. आता जेव्हा त्यांनी बघा तुम्ही एल्बो पूर्ण बाहेर ठेवलेला आहे, तर असं न ठेवता तुमचा एल्बो जेवढा आत ठेवेल ना तेवढा चांगला आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात मेन म्हणजे तुमची डेडलिफ्ट. अंगठा तुमचा कधीही बाहेर ठेवता कामा नाही, आत ठेवा. डेडलिफ्ट एकदम बेकार. जर बाय चान्स वेट जास्त असला आणि तुम्ही डेडलिफ्ट पकडली असाल तर तुमच्या हातातून रॉड सटकायची शक्यता असते आणि रॉड सटकलं तर तुम्हाला एन्जॉय शक्यता असते. त्यामुळे ही चुकी तुम्ही चुकूनही करू नका. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आमची ग्रीप बघू शकता कशी धरलेली आहे, कशी आहे ती. आता आम्ही वेट चिकार घेतला आहे, बाय हलकासा आमचा एल्बो बाहेर येतो, पण एल्बो जेवढा हात पटेल तेवढा चांगला त्या सेटसाठी. त्यानंतर आपण सेकंड बायसेप व्हेरियंट घेणार आहोत, फेसिंग अवे बायसेप कर्ल. यालाच आपण हाय पुलिंग बायसेप कर्ल म्हणतो. याचा तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमचा जो एल्बो आहे तो तुमचा प्रॉपर स्टेबल ठेवून आपल्या शोल्डर जॉईंट ठेवायचा आहे आणि जो रॉड आहे तो आपल्या डोक्याच्या अपर हेडपर्यंत घ्यायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, फुल रेंज ऑफ मोशन न मारता हाफ रेंज ऑफ मोशन मारते आणि या वेळेचे 3 सेट मारतो. सगळे वेळेचे 3 सेट मारते. सगळ्याच्यामध्ये आज रिपिटेशन आपण घेतलेली 30, 40, 25 20च्या खाली रिपिटेशन घ्यायचे नाही येतात. तुम्ही ट्राय करा आज जेवढे जास्त रिपिटेशन मारेल जेवढे रिपिटेशन मारायचे आहेत. आपण जास्त व्हेरियंट घेत नाही, आपण बायसेपचा फक्त 3 व्हेरियंट घेतो सेट मारायला. जास्त व्हेरियंट मारून उपयोग काहीच नाही. त्यामुळे जेवढे तुम्ही व्हेरियंट कमी घाल ना तेवढे तुमचे रिपिटेशन पण वाढले पाहिजे. तुम्ही बोलाल मी 3 फक्त व्हेरियंट घेईन आणि 10चा रिपिटेशन मारेन, त्याला काय अर्थ नाही. तुमच्या मसलमध्ये काही टेन्शन वाटणार नाही. आता हेवी वर्कआउटमध्ये पण आम्ही 25 ते 30 रिपिटेशन घेतले आहेत. आणि हां, जर तुम्हाला जास्त हेवीमध्ये रिपिटेशन जात नाही आहेत, तुम्हाला स्ट्रगल होते हे करायला, तर तुम्ही कमी याच्याने पण जास्त रिपिटेशन मारू शकता. असं काही हे नाही, फक्त तो स्लो मोशन मारायचा एकदम जास्त काय खेचत नाही. आणि एल्बो जेवढा स्टेबल तेवढा एल्बो स्टेबल होतो. याच्यामुळे तुमचे एल्बो बाहेर आलेले नको आहे. तर देवाने 12 मारल्याने सोडून दिले, पण देवा पण नाही, तुला मारायचे आहेत नाही, मारायचे आहेत ती सोडायचे नाही. त्याला दुसऱ्याला बोललो मारून घे, मसल तुटता ते चालेल पण मार. आणि त्याच्यानंतर आपण सेकंड व्हेरियंट घेतला ट्रायसेपचा. आपण रिव्हर्स ग्रिप केबल पुश डाऊन. रिव्हर्स ग्रिप केबल पुश डाऊनमध्ये पण लाईट वेटमध्ये आम्ही रिपिटेशन 40 घेतले रिपिटेशन, पण नॉनस्टॉप मारले. तुम्हाला मध्ये गॅप घ्यायचे नाही आहे. प्लस
तुमचा एल्बो जेवढा स्टेबल राहील तेवढा. एक लक्षात ठेवा बायसेप ट्रायसेपमध्ये ओव्हरऑल जेवढे आपला अप्पर बॉडीचा वर्कआउट आहे त्याच्यामध्ये एल्बो हा सगळ्यात महत्त्वाचा हे आहे. तुमच्या प्रेशरवरती कसा येतोय मसलवरती ते तुम्ही एल्बोची पोझिशन प्रॉपर नाही ठेवली तुमचा प्रॉपर मसलवरती प्रेशर पडणारच नाही. त्यामुळे तुम्ही एल्बो जेवढं स्टेबल स्वतः येईल ना तेवढा स्टेबल ठेवायचा प्रयत्न करा. सेट मारायचं म्हणून मारू नका. काही जण एल्बो बाहेर करून मारतात. ज्या सेटला एल्बो आत करून मारतील तर आतने बाहेर मारतात आणि ज्यांना बाहेर मारत असेल त्यांना आत घेऊन मारतात. त्यामुळे तुमचा जो प्रायमरी मसल ट्रेन करताय त्याच्यावर प्रेशर न पडता तो प्रेशर पडतो तुमच्या सेकंडरी मसलवर. तर तसंच तुम्ही मला ट्रायसेप तुम्ही मारताय हा तुमचा ज्या प्रायमरी मसलवरती प्रेशर पडला पाहिजे. तुम्ही एल्बो बाहेर करून मारलात तर तुमच्या तिथं न मारता तुमच्या भलत्याच मसलवरती प्रेशर पडेल. तर तुम्ही जरा स्मार्टली वर्कआउट करा. गळ्यामधून वर्कआउट करू नका. थर्ड बेंड घेतला आपण बार्बल हॅमर कर्ल. तुमच्या जिममध्ये जर हा बार्बल रॉड नसेल तर तुम्ही हा सेम सेट डंबेलवरती पण परफॉर्म करू शकता. असं काही नाही की बार्बलवरती परफॉर्म झाला पाहिजे. आमच्या जिममध्ये हा बार्बल रॉड आहे म्हणून आम्ही त्याच्यावरती हॅमर कर्ल परफॉर्म केला. पण तुम्ही डंबेलवरती परफॉर्म करू शकता. फक्त तुम्ही याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा एल्बो तुमच्या बॉडीच्या पुढे राहायला पाहिजे. बॉडीच्या पाठी राहायला पाहिजे आणि तुम्हाला सेट परफॉर्म करायचा आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 20 स्टार्टिंग आम्ही रेप घेतलेच आहे. तुम्ही चेक करता एल्बो आमचा स्टेबल आहे आणि एल्बो तुमच्या बॉडीच्या पुढेच आहे. जेवढा बॉडीच्या पुढे ठेवा एल्बो तेवढा तुमचा बायसेप आणि तुमच्या फोरम्सवरती जास्त प्रमाणात प्रेशर पडणार. आणि एक लक्षात ठेवा ज्या दिवशी बायसेप ट्रायसेप मारताय त्या दिवशी तुम्ही चुकूनही फोरआर्म स्ट्रेन करू नका. कारण बायसेप ट्रायसेप तुमचे फोरआर्म ऑलरेडी ट्रेन होतात. आता आपण थर्ड अँड लास्ट व्हेरियंट घेणार आहोत ट्रायसेपचा लेईंग सिंगल आर्म डंबेल ट्रायसेप एक्सटेन्शन आणि त्याला आपण वेगळ्या नावाने बोलतो फ्लोअर स्कल पुशअप. यामुळे पण तुम्हाला बघा एल्बो स्टेबल ठेवायचे आणि जेवढा हेवी वेट घेऊन रिपिटेशन मारता येईल ना तेवढे मारायचे. यामुळे पण आम्ही आता स्टार्टिंग घेतलेली आहे 10 kg. 10 kg आम्ही टोटल रिपिटेशन मारले 20 ते 25. त्याच्यानंतर आम्ही लास्ट वेट घेतला 20 kg. 20 kgला आम्ही रिपिटेशन मारले ॲटलिस्ट 12 तरी मारून घेतले. आजचं वर्कआउट नक्की ट्राय करा. तुम्हाला काय वाटते काय नाही ते सांगा आणि प्लीज जिमचे चॅलेंज द्या ज्याने की आम्ही जिमचे चॅलेंज कम्प्लीट करू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर व्हिडिओज अँड लाईक अँड सबस्क्राईब.